नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, अशा ठिकाणी तब्बल 50,000 पदांची भरती होणार आहे। आता ही जी 50,000 पदांची जी भरती होणार आहे त्या नेमणूक केल्या जाणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री योजना दूत असे म्हटले जाणार आहे। आता ही जी 50,000 पदांची जी भरती होणार आहे त्या व्यक्तीला तब्बल महाराष्ट्र शासनाकडून 10,000 रुपये पगार मिळणार आहे। त्याचं काम काय असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये शासनाने जेवढ्याही योजना सुरू केल्यात त्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना मदत करणं, अशी जी नेमणूक होणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात का? तुम्हाला पगार किती मिळणार आहे? कागदपत्र कशा पद्धतीने तुम्हाला सादर करायचे आहेत? अर्ज कुठे करायचा आहे? तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 7 जुलै 2024 एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीने त्यांना मदत करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। आता हा जो शासन निर्णय आहे किंवा हे जे मुख्यमंत्री योजना दूत निवडणूक किंवा नेमणूक केली जाणार आहे त्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय किंवा कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे, त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामपंचायतच्या स्तरावरती नेमले जाणार आहेत। आता या योजनेची रूपरेषा कशी असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालन आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्यासाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवडणूक केली जाणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढा मानधन दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे प्रवास खर्च किंवा सर्व भत्ते यामध्ये समावेश असणार आहे। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। म्हणजे तुम्हाला जे नेमणूक केली जाणार आहे हे 6 महिन्यासाठी तुमची नेमणूक असणार आहे। आता मुख्यमंत्री योजना दूत निवडीची पात्रता किंवा कोणती लोक यासाठी पात्र असू शकतात? सर्वात महत्त्वाचा, तुमचं वय 18 ते 35 वयोगटामध्ये तुम्ही बसले असले पाहिजे। त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असला पाहिजे। तुम्हाला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे अद्ययावत मोबाईल सुद्धा असणं आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी किंवा निवासी असला पाहिजे, त्याच्याकडे डोमासेल सर्टिफिकेट असला पाहिजे, उमेदवाराच्या आधार कार्ड असावे, त्यानंतर त्याच्या नावाने एक बँक खाते आधार संलग्न असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल, या निकषामध्ये बसत असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता। आता तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सादर करायला लागणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री योजना दूतसाठी जो ऑनलाईन अर्ज आहे हा ऑनलाईन अर्ज तुम्ही भरलेला असला पाहिजे, त्याची प्रत तुमच्याकडे असली पाहिजे। यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर पदवी उत्तीर्ण असलेल्या तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे डोमासेल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। बँकेचा पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये हा हमीपत्र दिलेला आहे, हा हमीपत्र सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे। अशा पद्धतीने एवढे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। आता कशा पद्धतीने तुमची नेमणूक केली जाणार आहे? तुम्ही जो अर्ज सादर करणार आहे या अर्जाची छाननी केली जाणार आहे। त्यानंतर ही माहिती जनसंपर्क कार्यालयामध्ये ती पाठवली जाणार आहे। ती तुमच्या ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज तुम्ही भरलेला आहे या अर्जाची आणि तुम्ही जो ऑफलाईन अर्ज सादर केला आहे त्याची व्यवस्थित पडताळणी केली जाणार आहे। अर्जाची छाननी उपयुक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे। त्यानंतर
जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत तुमच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। शैक्षणिक कागदपत्र किंवा संगणक कागदपत्र यांची तपासणी करून तुमचा 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुमची ही नेमणूक केली जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला कोणकोणतं कामं करायची आहेत ही सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ती लोकांना सुद्धा द्यावी लागणार आहे। प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे हे बंधनकारक असणार आहे। योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी प्रचार किंवा प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणेशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करणार असतील। योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हे काम करत असताना कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारी किंवा गैरवर्तन करणार नाही या संदर्भात तुम्ही स्वतः जबाबदारी किंवा त्या करारामध्ये सुद्धा नमूद करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे। तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला काम नेमकं काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती या संबंधित GR मध्ये दिलेली आहे। या GR ची प्रत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ती सर्व तुम्ही व्यवस्थित पुन्हा वाचून घ्यायची आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे असा की अशा पद्धतीने भरती होणार आहे त्यासाठी कोण पात्र असणार आहेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, अर्ज कोठे करायचा, अर्जाची पडताळणी किंवा तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे, तुम्हाला कोणते काम करावं लागणार आहे, या सर्व माहिती या ठिकाणी देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती सदर व्हिडिओ अतिशय उपयुक्त महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांपर्यंत, महिलेपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।